नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण आजच्या माहितीमध्ये पाहणार आहोत, शिव्या दिल्याने नक्की काय होते. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हासनी संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी हा व्हिडिओ, ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐका, जेणेकरून तुम्हाला त्याचे परिणाम कळतील. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून जे व्हिडिओ आम्ही माहिती पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील. चला तर माहितीला चालू करूया. शिव्या दिल्याने नक्की काय होते. काही लोक सतत शिव्या देण्याची सवय असते. शिव्या देणे हे राग आणि तणाव व्यक्त करण्याची एक गोष्ट नाही, तर ते आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब असते. जेव्हा आपण आपल्या भावनांच्या भरात दुसऱ्याला अपशब्द बोलतो, तेव्हा ते फक्त त्या व्यक्तीला दुखावले असे नाही, तर आपल्या मनाला व चारित्र्यावरती देखील वाईट परिणाम होत असतो. अशा वाईट सवयी आपल्याला समाजापासून किंवा मानसिक आणि कुटुंब जीवनामध्ये खोलवर परिणाम होतो. शिव्याचा वापर म्हणजे संवाद एक वाईट मार्ग आहे, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नात्यामध्ये अंतर निर्माण करतो. चला तर जाणून घेऊया शिव्या देण्याचे परिणाम कोणते आहेत. आकडा 1. नैतिकतेचा ऱ्हास होतो. शिव्या देणे म्हणजे आपल्या नैतिकतेचे आणि संस्कृतीचे पातळीवरती खाली आणणे आहे. आपल्या विचारसरणी आणि आचारधर्माचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यातून दिसत असते. शिव्या देणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते. संवादाने आपली ओळख तयार होते. त्यामुळे शिव्या देणे वापरल्यास शक्यतो टाळावे. आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा दर्जा उंचावतो, म्हणून शिव्या कधीही देऊ नयेत. क्रमांक 2. वैयक्तिक नात्यावरती दुरावा निर्माण होतो. शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यावरती नकारात्मक परिणाम होत असतात. अशा अपशब्दांचा आपण वापर केल्याने दुसऱ्यांच्या मनामध्ये दुःख आणि राग निर्माण होत असतो, ज्यामध्ये नात्यामध्ये तणावसुद्धा काही वेळेला येऊ शकतो. एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायको सतत शिवाय ऐकत असतील तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो. त्यामुळे नाते बिघडण्याची किंवा तुटण्याची दाट शक्यता असते. क्रमांक 3. मनात असंतुलता निर्माण होते. शिव्या देणे ही नकारात्मक भावनेची बाहेर पडण्याची एक पद्धत आहे. जेव्हा आपल्याला अशा सतत शब्दांचा वापर करतो, तेव्हा आपण आपल्या मनात असंतुलन निर्माण होत असते आणि रागाच्या क्षणामध्ये तणाव आणि चिडचिड वाटते. शिव्यांच्या सवयीमुळे आपण शांतपणे जीवनामध्ये ठामपणे कठीण कोणते निर्णय घेऊ शकत नाही. क्रमांक 4. सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणे व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक बनते. लोक अशा व्यक्तींना टाळतात आणि त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान देखील कमी होतो, ज्यामुळे व्यक्तिमत्वावरती दीर्घकाळ टिकणारे वाईट परिणाम देखील दिसून येऊ लागतात. क्रमांक 5. व्यावसायिक जीवनावरती परिणाम कशा पद्धतीने होतो. शिव्या देणे हा व्यक्तीचा व्यावसायिक जीवनावरती देखील परिणाम करत असतो. एखाद्या कार्यालयात किंवा व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो. अशा वागणुकीमुळे आपल्या जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळणे अवघड मिळते. शिवाय इतर सहकाऱ्यासोबत आपली मैत्री देखील तुटू शकते. क्रमांक 6. रागावर ताबा ठेवणे कठीण असते. शिव्या देणाऱ्यांचा राग नियंत्रित राहत नाही. सतत शिव्या देणाऱ्या व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करतात आणि आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवू शकत नसल्यामुळे परिणाम अशा व्यक्तींचा ताबा सुटतो आणि त्यांच्या मनावरती ताबा ठेवणेसुद्धा कठीण राहते. क्रमांक 7. मानसिक आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम दिसून येतो. शिव्या देणे आपल्या मानसिक आरोग्यावर देखील वाईट परिणाम करत असते. अशा नकारात्मक शब्दांचा जास्त वापर केल्याने आपल्याला नैराश्य, तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. क्रमांक 8. शांततेचा अभाव निर्माण होतो. शिव्यांचा वापर आपल्यामध्ये असल्यामुळे भोवतालचे वातावरण अस्थिर निर्माण होते. जेव्हा एखाद्या घरात, समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो,
तेव्हा तिथे शांतता हरवते. आपल्या घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तणाव किंवा अस्वस्थता निर्माण होते. घरात लहान मुलं असतील तर ते हे अपशब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्याचा वापर करत असतात. शिव्या देत असताना त्या व्यक्तींच्या शरीरात अनेक नकारात्मक ऊर्जा लहरी तयार होत असतात. रासायनिक बदल देखील होत असतात, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. अशा स्थितीमध्ये शरीरात त्वरित काही प्रतिक्रिया उमटते. शिव्या देणाऱ्याचा वेगाने राग येतो आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन या तणावाच्या संबंधित हार्मोन्सची पातळी वाढते. हे हार्मोन्स पुढीलप्रमाणे घडत असतात की अंक 1. हृदयाची गती वाढते. रक्तदाब आणि हृदयाचे ठोके देखील वाढतात, ज्यामुळे रागाच्या वेळी हृदयावरती अधिक ताण येतो. रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दीर्घ काळामध्ये हृदयविकार होण्याची शक्यता येते. क्रमांक 2. न्यूरोट्रान्समीटरचे असंतुलन. शिव्या देत असताना मेंदूवरती डोपामिन, सेरोटोनिन आणि यासारख्या न्यूरोट्रान्समीटरच्या असंतुलन होऊ शकते. हे मेंदूतील राग, आनंद आणि भावनिक प्रक्रिया यांच्याशी संबंधित असतात. डोपामिन वाढल्यामुळे त्वरित तणावमुक्त किंवा स्फूर्ती कमी जाणवू लागते, पण याचा मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. सेरोटोनिन कमी होण्याची शक्यता देखील होते. त्या व्यक्तीच्या नैराश्य, चिडचिड, अस्वस्थता जाणवू लागते. पर्याय क्रमांक 3. रागाच्या आणि शिव्या देणाऱ्या व्यक्तीमध्ये शरीरामध्ये श्वास घेण्याचा देखील वेग वाढत असतो. फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढत असते, परंतु यामुळे शरीरात तणाव निर्माण होतो. हृदयावर अतिरिक्त भार पडतो. पर्याय क्रमांक 4. पचनावरती देखील यामुळे परिणाम होतो. तणावाच्या परिस्थितीमध्ये पचनसंस्थेवरही याचा परिणाम दिसून आलेला आहे. शिव्या देत असताना तणावामुळे शरीरामधील पचनक्रिया मंदावते आणि मेंदू शरीरातील इतर भागावरती ऊर्जा साठवून ठेवतो. त्यामुळे पचन होत नाही, ॲसिडिटी होते, पोटाचे विकार देखील उद्भवू शकतात. क्रमांक 5. मांसपेशीमध्ये तणाव देखील दिसून येतो. शिव्या देणाऱ्या व्यक्तीमध्ये शरीरामध्ये मांसपेशी ताणल्या जातात. हा ताण विशेषतः खांद्यामध्ये जाणवला जातो आणि पाठीला देखील जाणवतो. त्यामुळे दीर्घकाळामध्ये मांसपेशींची वेदना, स्नायूंचे ताठपणा किंवा पाठीचे दुखणे चालू होते. क्रमांक 6. रक्तातील साखरेची पातळी वाढते. तणाव आणि रागाच्या वेळी शारीरिक ऊर्जा अधिक निर्माण होते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक वाढते. यामुळे मधुमेह नसला तरी तो उद्भवतो व नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी या लोकांनी घात देखील होऊ शकतो. तणावामुळे शरीरावरती होणारे परिणाम हानिकारक दिसून येतात. ज्याला त्या व्यक्ती शिव्या देत आहे त्यांच्या मनात काहीही वैशिष्ट्य मानसिक आणि भावनिक प्रक्रिया सुरू होत असतात. तो समोरच्या व्यक्तीला जितक्या नकारात्मक ऊर्जेने पाहत असतो त्याच प्रमाणात अपमान वाटल्यासारखे वाटू शकत असते. त्यामुळे त्यांच्या अवस्थेला तोच निर्माण होत असतो, ज्यामुळे त्या व्यक्ती राग, दुःख आणि नकारात्मक भावना तयार होत असतात. तुम्ही पाहिले असेल, कोणी आपल्याला शिव्या देत असेल तर इतरांचा आपल्याला राग भयंकर येत असतो. समोरच्या व्यक्तीचे संरक्षणात्मक भूमिकेतून करत असतो, पण शिव्याचा प्रतिकार देण्याचा आपण विचार, आपला आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे आपण त्यावरती विचार करत बसतो व त्यावरती आपण काय प्रत्युत्तर द्यावे हे देखील आपण त्याचा विचार करत असतो. शक्यतो काही वेळा जर या व्यक्तीने शिव्यांना तोंड देण्यासाठी ताकद नसली तर त्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी असमर्थ आहे असे त्यांना वाटत असते, तर निराश आणि असहाय्यतेची भावना देखील यामध्ये निर्माण होत असते. या व्यक्ती काही काळानंतर डिप्रेशनमध्ये सुद्धा देखील जाऊ शकतात. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. शेवटी ही व्यक्ती कशी प्रतिसाद देत आहे तिचा संस्कारावरती, व्यक्तिमत्वावरती, आत्मविश्वासावरती आणि मानसिक आधार स्थितीवरती अवलंबून असतो. मित्रांनो, शिव्या देणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, कारण हे इतरांना दुखवू शकते आणि नातेसंबंधावरती
नकारात्मक परिणाम तयार करते. याउलट जर ही व्यक्ती भावनेने योग्य प्रकारे त्या व्यक्तीशी योग्य शब्दाचा वापर करत असेल तर त्यांच्यामध्ये अधिक चांगल्या प्रश्नांचा किंवा अधिक चांगल्या प्रकारच्या समस्या सोडवल्या जातात. शांतपणे संवाद देखील होत असतो. समोरच्याला समजून देणे हे देखील आपली एक संस्कृतीच आहे. पण लक्षात ठेवा की आपले संस्कार हेच आपले प्रतिबिंब असते. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. अशाच जीवनामध्ये अनेक सकारात्मक विचार करून आपण वागायला हवे. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत आणि ईश्वरचरणी चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नंतर भेटूया.